लोकांनी फिजिओथेरपीकडे कधी नक्की भेट द्यावी किंवा फिजिओथेरपी कधी घ्यावी? जनरली इन्क्लुडिंग एव्हरीवन, आपण जेव्हा खूप गळ्यापर्यंत दुखणं वाढतं तेव्हा येतो डॉक्टरकडे. त्याच्यानंतर औषधे घेतो, थोडंफार बरं होतंय, परत एकदा दुखायला लागलं, मग आपण जातो फिजिओथेरपिस्टकडे. जेव्हा आपल्याला आपले डॉक्टर सांगतात की आता तुम्ही फिजिओथेरपिस्टकडे जा, तेव्हा आपण जातो. जनरली ह्याच्यामध्ये असं होतं की तुमचं दुखणं हळूहळू हळूहळू करत पीकवर जातं आणि त्यावेळेला तुम्ही येता फिजिओथेरपिस्टकडे. सो बेसिकली जेव्हा तुमचं दुखणं कमी प्रमाणात आहे त्याच वेळेला तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडे जा, त्याच वेळेला तुम्ही फिजिओथेरपिस्टकडे या. तुमचे व्यायाम, तुमच्या हालचाली ह्या सुरू ठेवा, तर तुम्ही लवकरात लवकर बरे होता. बरोबर आहे. काही जणांमध्ये असं मी बघितलंय, इकडे येणाऱ्या पेशंट्समध्ये पण बघितलंय की मला आज मांडी घालायला नाही जमत आहे. ठीक आहे, मी नाही घालत आज मांडी. मग ती मुवमेंट तुमची थांबली की त्याच्या पुढच्या 10 मुवमेंट्स थांबतात. बरोबर आहे. हळूहळू करत तुम्ही खाली मांडी घालणं बंद करता की हळूहळू तुमची वरती मांडी घालणं बसणंही बंद होऊन जातं. तुमचा हालचाल बंद होऊन जाते की तुमच्या पायाचे प्रॉब्लेम्स वाढले. जेव्हा मला चालता येत नाहीये तेव्हा जाऊन मी जर का फिजिओथेरपीकडे आलो, मग तुम्हाला वेळच लागणार आहे. तुम्हाला जर का प्रॉब्लेम सुरू झालाय तुमचा, त्यावेळेला आला तर लवकर बरं होऊ शकतं. त्यातलं वंगण तयार होणं, त्या 2 हाडांमधली जागा ही कमी होणं, त्या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या इंटरलिंक्ड आहेत. तुमचं वंगण कमी होतं आधी का माझ्या जागा कमी होते आधी, हे असं काही नाहीये. ते दोन्ही एकत्र प्रमाणात होतं.